नवनाथ बक्षिसार रहस्य. गोरक्षनाथांनी संपूर्ण पर्वताला सोन्याचा का केला होता? अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरुच्या कृपेने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग क्रमांक 1. गुरुभक्तीचा आदर्श. प्रस्तावना. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांची जोडी ही भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरु शिष्याच्या नात्याचे सर्वोच्च शिखर आहे. श्री नवनाथ भक्तिसार मधील हा प्रसंग केवळ एक कथा नसून तो प्रत्येक साधकांसाठी एक महान धडा आहे. गुरुभक्तीमध्ये किती सामर्थ्य असते आणि खरा शिष्य आपल्या गुरूंच्या उद्धारासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. गोरक्षनाथांच्या चरित्रातील या सुवर्ण अध्यायातून आपण जीवनातील सर्वात मोठी शिकवण घेणार आहोत. चला या अलौकिक प्रवासामध्ये सहभागी होऊयात आणि गुरुभक्तीचा महिमा जाणून घेऊयात. अलख निरंजन. भाग क्रमांक 2. मायेची परीक्षा आणि शिष्याची सतर्कता. श्रीराज्यामधून बाहेर पडताना मच्छिंद्रनाथांनी राणी मैनाकिनीने दिलेल्या सोन्याची वीट झोळी ठेवली होती. जेव्हा त्यांनी ती झोळी गोरक्षनाथाकडे सोपवली तेव्हा खऱ्या अर्थाने शिष्यांची परीक्षा सुरू झाली. गोरक्षनाथांना ती झोळी जड लागली आणि त्यात सोन्याची वीट सापडली. येथे पहिली शिकवण मिळते. साधकांच्या मार्गात सोन्याचा मोह हा सर्वात मोठा अडथळा असतो. गोरक्षनाथांनी विचार केला की ज्या गुरुदेवांनी मला जगाचा त्याग करायला शिकवले त्यांच्या झोळीत हे जडत्व कशासाठी? शिष्याने नेहमी आपल्या गुरुच्या आध्यात्मिक उंचीचे शिक्षण करणे हेच होते. हे त्याचे पहिले कर्तव्य असते. भाग क्रमांक 3. वैराग्याचे दर्शन आणि विटेचा त्याग. गोरक्षनाथाने ती सोन्याची वीट क्षणाचाही विचार न करता फेकून दिली. हा कृतज्ञपणा नव्हता तर ते उच्च कोटीचे वैराग्य होते. त्याला ठाऊक होते की जोपर्यंत ही सोन्याची वीट झोळीत आहे तोपर्यंत गुरुदेवाचे लक्ष संसाराकडे कुणाकडे राहील. सोने हे शेवटची मातीच आहे हा विचार त्यांच्या मनात पक्का होता. शिष्याने आपल्या गुरुच्या मार्गातील काटे दूर करावेत. मग ते काटे सोन्याचे का असेनात? गोरक्षनाथांनी ही कृती आपल्याला शिकवते की सत्यांच्या मार्गावर चालताना आपल्याला प्रिय वाटणाऱ्या पण बाधक असणाऱ्या गोष्टीचा त्याग करणे आवश्यक असते. भाग क्रमांक 4. गुरुचा कोप आणि शिष्याची नम्रता. मच्छिंद्रनाथांनी जेव्हा विटेबद्दल विचारले आणि गोरक्षनाथाने ती फेकून दिल्याचे सांगितले तेव्हा गुरुदेव संतापले. ते आक्रोश करू लागले. जणू काही एखाद्या सामान्य मानवताप्रमाणे त्याने त्या सोन्याचा मोह झाला आहे. गोरक्षनाथ येथे विचलित झाले नाहीत. त्यांनी गुरूंचा राग शांतपणे सहन केला. शिकवण ही आहे की गुरु रागावले तरी शिष्याने आपला संयम सोडू नये. गुरुची कृत्ये कधी कधी अगम्य असते पण शिष्याची श्रद्धा ढळता कामा नये. गोरक्षनाथाने ही कठीण प्रसंगातही आपल्या गुरुप्रती असलेला आदर जशाचा तसा कमी होऊ दिला नाही. हीच खरी भक्ती आहे. भाग क्रमांक 5. सिद्धीचा संकल्प. केवळ गुरुसाठी जेव्हा मच्छिंद्रनाथांनी पुढे जाण्यास नकार दिला तेव्हा गोरक्षनाथांनी आपल्या तपोबलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःसाठी कधीही चमत्कार केला नाही पण आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सृष्टीचे नियम बदलण्याचे ठरवले. येथे शिकवण मिळते की आपली शक्ती, बुद्धी, कसब हे नेहमी गुरुच्या किंवा सत्प्राप्ती कार्यांसाठी वापरावी. गोरक्षनाथांनी सिद्धी केली की जर हेतू शुद्ध असेल तर गुरुभक्ती पाठीशी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होते. त्यांनी केवळ एका विटेसाठी नव्हे तर गुरुच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी सिद्धीचे आव्हान केले होते. भाग क्रमांक 6. सुवर्ण पर्वत. गुरुभक्तीची पराकाष्ठा. गोरक्षनाथाने आपल्या मंत्रशक्तीने समोरचा डोंगर सोन्याचा केला. हा चमत्कार पाहणाऱ्यांसाठी थक्का करणारा असला तरी गोरक्षनाथांसाठी ते केवळ एक साधनच होते. त्यांनी सिद्धी केली की ज्या गुरु शिष्याकडे गुरुचे आशीर्वाद आहेत त्याच्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड हे सोन्याचेच आहे. डोंगर सोन्याचा करणे ही त्याच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा होती. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण देवावर किंवा गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा निसर्गही आपल्याला सेवेसाठी उभं राहते. सोन्याचा तो डोंगर नाथांच्या प्रखर तेजाचे आणि अडळ श्रद्धेचे प्रतीक बनला. भाग क्रमांक 7. मोह विरुद्ध अधिकार.
गोरक्षनाथ महाराजांनी डोंगर सोन्याचं केल्यावर गुरूंना सांगितले, महाराज एका विटेसाठी काय रडताय? हा पहा पूर्ण डोंगर सोन्याचा आहे, हव्या तेवढा विटा घ्या. या वाक्यात एक मोठी शिकवण दडलेली आहे. ज्या गोष्टीसाठी आपण रडतो ती गोष्ट मिळवण्याचे सामर्थ्य आपल्यातच असते. फक्त आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख हवी. नाथांनी दाखवून दिले की योग्याला सोन्याची कमतरता नसते, पण त्याला सोन्याची गरजही नसते. संपत्तीवर अधिकार असणे केवळ आणि संपत्तीचा मोह असणे केवळ शिष्याने गुरूंना हेच वैराग्य पुन्हा एकदा आठवण करून दिले पाहिजे. भाग क्रमांक 8, परीक्षेची फलित आणि आत्मसाक्षात्कार. मच्छिंद्रनाथांनी शेवटी मान्य केले की ते आपल्या लाडक्या शिष्याची परीक्षा घेत होते. त्यांनी हे पाहायचे होते की गोरक्ष आपल्या सिद्धीचा वापर स्वतःसाठी अहंकारासाठी करतो की गुरुसेवेसाठी. ही शिकवण अत्यंत मोलाची आहे. आयुष्यात येणारे संकट ही केवळ आपली परीक्षा घेण्यासाठी असतात. जेव्हा आपण परीक्षेत उत्तीर्ण होतो तेव्हा आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होती. या प्रसंगामुळे गुरु शिष्यांचे नाते अधिक उजळून येते. मच्छिंद्रनाथांनी अभिमान वाटले की त्यांचा शिष्य आता महायोगी झाला, जो मायाला आपल्या वाटेवर नाचवू शकतो. भाग क्रमांक 9, सिद्धीचा त्याग आणि प्रस्थान. सर्वात मोठी शिकवण या भागात आहे. तो सोन्याचा डोंगर तेथेच सोडून नाथाने आपला प्रवास पुढे सुरू केला. त्यांनी त्यातला एकही छोटासा खडाही सोन्याचा म्हणून सोबत घेतला नाही. सिद्धी प्राप्त करणे ही पहिली पायरी आहे, पण त्या सिद्धीचा त्याग करून मोक्षाकडे जाणे ही शेवटची पायरी आहे. नाथांनी जगाला दाखवून दिले की तुम्ही कितीही मोठे चमत्कार केले तरी शेवट तुम्हाला निरस्त किंवा निरिस्त होऊनच पुढे जावे लागते. सोन्याचा डोंगर मागे सोडणे म्हणजे संसारातील मोह मत्सराचा कायमचा त्याग करणे होय. हाच खरा नाथ पंथाचा संदेश आहे. भाग क्रमांक 10, शाबरे विद्येचे सात्विक स्वरूप. गोरक्षनाथाने ज्या विद्येचा जोरावर हे सर्व केले ती शाबरी विद्या ही लोकांसाठी केवळ मंत्राचा संच नव्हती, तर ती विश्वाची शक्ती होती. ही विद्या सत्कार्यांसाठी वापरली तरच ती फलद्रूप होते, हे नाथांनी सिद्ध केले. आपल्याकडे असलेले ज्ञानाचा वापर आपण कोणाच्या तरी कल्याणासाठी केला पाहिजे. गोरक्षनाथाने ही विद्या आजही भक्तांना संकटातून मार्ग दाखवते, कारण त्या मागे गुरुभक्तीची शुद्ध अधिष्ठान आहे. नाथांनी शक्ती ही त्यांच्या सात्विक आचाराने किंवा आचाराचे आणि गुरु आज्ञेचे फळ आहे. भाग क्रमांक 11, आधुनिक युगात नाथांची शिकवण. आजच्या युगामध्ये आपण सर्वजण सोन्याचे विटे मागे म्हणजे संपत्तीच्या मागे धावत आहोत. गोरक्षनाथांनी ही कथा आपल्याला थांबवायला आणि विचार करायला लावते की खरी श्रीमंती झोळीतल्या सोन्यात नाही, तर त्या मनाच्या समाधानात आणि गुरुप्राप्तीमध्ये असलेल्या निष्ठेमध्येच आहे. जर आपण आपल्याला कर्तव्याला गुरुभक्ती मानलो तर त्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग सोन्याच्या डोंगरासारखा प्रकाशमान होईल. नाथांच्या या चरित्रातून आपण हेच शिकतो की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि शक्तीमध्ये वैराग्य असले तरच ती वंदनीय ठरते. भाग क्रमांक 12, फलस्तुती आणि मंगल कामना. गोरक्षनाथ महाराजांच्या या सुवर्ण लीलेची शिकवण आपण हृदयात कायम राहावं. आपल्यालाही अशीच अडळ गुरुभक्ती आणि प्रखर वैराग्य लाभो. ही 12 भागाची गाथा केवळ माहिती नसून तो जीवनाचा मार्ग आहे. जो कोणी नाथांच्या या शिकवणीचा अवलंब करेल त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःखाचे ढग येणार नाहीत. अलख निरंजनच्या जय घोषामध्ये आपण नाथांचे आशीर्वाद घेऊयात. बोला श्री गुरु गोरक्षनाथाय महाराज की जय. आदेश अलख निरंजन.